एकविरा माते की। तर गुड मॉर्निंग गाईज, सकाळचे वाजलेत 3:30 आणि दर्शनाची लाईनला आम्ही आता चालल्या। बाकी मंदिर बघू शकता, जय श्री केदार। बघूया आता 5 वाजता लाईन चालू होईल, म्हणजे दर्शन चालू होतील कपाटाच्या आतमधले। आम्ही आता लाईनीला लागतो। बाकी आमचे 3 बंधू तर पुढे गेलेत ते लाईनीला लागायला। खूप थंडी आहे, बघूया। हाँ कहाँ पे मैं मंदिर के सामने हूँ। लाईन तर अजून काही चालू झाली नाही, 5 वाजता चालू होईल। योगा लाईन चला आता आपण डायरेक्ट दर्शन करू आणि नंतरच भेटूया। जय श्री केदार। तर गाईज जय श्री केदार। आम्ही तर मागे होतो खूप, बाकी यांच्यासोबत आम्हाला लाईन यायला भेटला। ये आशीष भैया, अमन, हर्ष भैया और भूपेंद्र भाई। बोलो ओम नमो पार्वती पते हर 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 जय श्री केदार। तर गाईज बघा किती छोटा मुलगा आहे आणि आपण बघा कुठे आहेत, मंदिराच्या एकदम समोर। बाकी आतमध्ये तर काही ब्लॉग घ्यायला भेटणार नाही। बोलो हर हर महादेव, जय श्री केदार। हे छोटू, ये लड़का है लड़की है? लड़की लड़की है। नाम क्या है इसका? कीर्ता। कीर्ता। जय श्री केदार। तर गाईज आपले आता दर्शन झाले, जल वगैरे चढवलं आपण, अभिषेक झाला आपला। आता बाकी काही नाही, मंदिर बघा आणि आपला जो ड्रीम होता तो पूर्ण झालेला आहे। बस जय श्री केदार। तर गाईज 2 बॉटल घेतल्या भरून, एक आपल्यासाठी आणि एक मामासाठी, कारण की आपण जसे महादेवचे भक्त आहेत तसे आपले मामा पण भक्त आहेत। बाकी आवाज निघत नाही तोंडातून, एवढी थंडी आहे इथे। -डिग्रीवर गेलेला आहे आता। बघूया चला बाकी पुढे अजून भैरव मंदिरला पण जायचं तिथे पुढे वरती। ये भाऊ भेटल्यान, ये बोलतो फोटो निकाल दो, तो निकाल देंगे, कोई बात नहीं। बाकी कहाँ से हो आप? चंडीगढ़। ओके, हाँ ले लो भाई, चलो। ऐसा लग रहा है वेडिंग फोटोग्राफी कर रहा हूँ, सब बता रहे हैं। फोटो निकाल दो, फोटो निकाल दो। तर काय जय श्री केदार। आता आपलं केदारनाथचे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण भैरवबाबाचे दर्शन करू, कारण की बोललं जातं की भैरवबाबाचे दर्शन केल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही आणि आपली यात्रा पण पूर्णच होत नाही, म्हणून दर्शन करून घेऊ बाबाचे पण। बाकी वरती तुम्हाला दाखवतो, जर व्हिडिओ काढायला भेटली तर दाखवू, नाहीतर मग नाही दाखवता येणार। बघूया पुढे काय ते। तर गाईज लाईन बघू शकता आता किती लागले। आमचं दर्शन तर 5:15 वाजता झालं होतं, म्हणजे कपाट 5 वाजता उघडले आणि आमचं 5:15 दर्शन झालं। बाकी मंदिर दिसते का तिथे? तिथे आहे बघा। तर गाईज हे बघा, आपले मोहन काकाची जी म्हस हरवलेली ना, ती इथे केदारनाथमध्ये आले। बाकी मोहन काकाला फोन करता मी, बरं तुझी म्हस इकडे आली ती घेऊन जा। आणि व्ह्यू बघा बाकी कातील बर्फ, बस बाकी काही नाही। आता पोचलो, आता 2 मिनिटात पोचू मंदिरावर। या तर गाईज आपण आता भैरव मंदिरला, केदारनाथ मंदिरावरून वरती थोडा, आणि असं मानलं जातं की केदारनाथ दर्शन केल्यानंतर भैरव बाबाचे दर्शन करायचे, नाहीतर आपली यात्रा अपूर्ण आहे, म्हणजे दर्शन अपूर्ण आहे, म्हणून आम्ही दर्शन करायला आलो होतो। बाकी दर्शन तर झालेलं आहे, आता परत खाली उतरू आणि फोटोज वगैरे काय आहे ते काढून घेऊ। तर गाईज आपण ट्रेडिशनल वेअर घालून आलेले आहोत केदारनाथ मंदिर समोर। बाकी जय अग्रिकोली, जाऊ तिथे गाजू आपण आता, फोटो वगैरे काढू, काही बघू, कोण सबस्क्रायबर वगैरे भेटले तर काढू फोटो वगैरे। बाकी काही सगळी पब्लिक आपल्यालाच बघतं आणि आपण आता प्रॉपर ट्रेडिशनल ड्रेसवर आलेलो आहे। तर गाईज बघू शकता ग्लेशियर आणि त्याच्या मागे आहे आपलं मंदिर महादेवाचं। बोलो जय श्री केदार।
तर गाईज बघू शकता, ओम नमः शिवाय. कसली मूर्ती आहे ही माहिती नाही. बाकी डेव्हलपमेंट तर खतरनाक चालू आहे इथे. हे बघा मंदिर आहे, मंदिराच्या जस्ट मागेच आहे. हे बघा मंदिर दिसतंय, त्याच्या मागेच खूप काय बनवायला घेतलं आहे. बघा आतमध्ये जर असं जायला रस्ता पण आहे, प्लस या साईडनं पण रस्ता आहे. तर गाईज फोटोशूटसाठी बघा काय काय चाललं इथं. बाकी अमन शॉर्ट येतं ना खतरनाक, पैसा वसूल. जय श्री केदार. चला काढू फोटो थोडे आणि मग नंतर भेटूया. बाकी नजारा बघा. तर गाईज आपल्याला आपले समाजाची लोक भेटला, नागरिकोली लोक. यावेळी मडचे आहेत, यावेळी मला लगेच माझ्या रुमाला ओळखला. बाकी तुम्ही केव्हा निघल्या? 3 तारखेला. काय काय झालं तुमचा? आता बद्रीनाथ का? बद्रीनाथ करणार आता? हो चालेल. बाकी आता आपण काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवू, जरासा रील्स वगैरे बनवू, बघूया त्याला. बाकी आपली लोक भेटल्यानंतर जाम बरा वाटला. एकविरा माते की, आई माऊलीचा, माझे एकविराईचा. चला आपण आता व्हिडिओ बनवू काहीतरी. तर गाईज आता तुम्ही जो डान्स बघला ना, तो आमचा ट्रेडिशनल डान्स आहे. कारण की आम्ही जिथे जाऊ तिथं वाचवू. बोला जय अग्रिकोली, एकविरा माते की, हर हर जय श्री केदार. बोलो ओम पार्वती पते हर 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 हर. जय जय मल्हार सदानंदाचा. हेलिकॉप्टरचं बुकिंग झालंय. ओके, आता आम्ही हेलिपॅडवर रिटर्न जाणार आहे. नाही आता नेक्स्ट धाम कुठला करणार आहे तुम्ही? आम्ही आता बद्रीनाथला जाणार आहे. म्हणजे यमुनोत्री आणि गंगोत्री झालं नव्हतं? यमुनोत्री गंगोत्री झालं. 4 धाम. बाकी ताई या चेंबूरच्या आहेत. यांनी मला माझ्या ड्रेसवरून ओळखून दिलं लगेच. बोलतात मुंबईवरून कुठून आहे, आणि हा त्यांचा मुलगा आहे. बाकी जय श्री केदार. जय श्री केदार. भेटू नंतर, खाली भेटू. हां जय श्री बोले. तर गाईच आम्ही निघतो आता. बाकी मामाचं तर थांबलेत. हे मामा दोघे पण पोलीस आहेत, म्हणजे महाराष्ट्र पोलीस. हे रिटायर झालेले आहेत आणि हे तर म्हणजे आता सर्व्हिसमध्ये आहेत. बाकी मामा कसं काय मग आता पुढचा प्रवास? हर हर महादेव. आम्ही आता निघतो. तुम्ही थांबा इथे, जरा एन्जॉय करा. बाकी चला भेटू. ब्लॉग तर बघणार तुम्ही, तुमचा कॉन्टॅक्ट घेतलाय आम्ही. बाकी भेटू कधीतरी, येऊ नाशिकमध्ये तुमच्या. चला जय श्री केदार. चला. तर गाईज आमचे जे पार्टनर होते आम्हाला ट्रेनमध्ये भेटलेले राजस्थानचे, त्यातले 4 जणातून हे 2 जण भेटले आता. तर त्यावेळी आता पुढे चाललेत प्रवासाला, बद्रीनाथ वगैरे करणार आहेत. आम्हाला तर नाही जमणार. तर बाकी अलविदा भाई, बेस्ट ऑफ लक और हैप्पी जर्नी. अब ये आपको भी हैप्पी जर्नी. हाँ बोलो. बोल रहा है कि भाई हमारा सफर यहाँ से था, अब ये तो तुंगनाथ जाएंगे और अब हम मुंबई जा रहे हैं. ओके ओके चलो. और भूपेंद्र भाई कुछ बोलोगे? अरे जय श्री केदार तो बोल दो. जय श्री केदार, जय श्री केदार. चलो मिलते हैं कभी तो. मुंबई आ जाओ आप, मिलेंगे. हम भी राजस्थान आएंगे तो मिलेंगे पक्का. लेकिन घुमाना, लेकिन ब्लॉग तो डालूंगा आपका, नहीं तो किसका डालूंगा. चलो बाय बाय. हाँ चलो जय श्री केदार. तर गाईज आपण चेंज वगैरे केलेला आहे. आता ट्रेक डाऊन करू आणि सोनप्रयागला स्टे करू. मग उद्या हरिद्वारसाठी बघू बस वगैरे. नाही तर हाँ ब्रो, कहाँ से हो? मुंबई से कहा? मैं भी मुंबई से हूँ. बैंड्रा. हम मुंबई कल्याण. अच्छा. हाँ ये लोग उल्लासनगर से. उल्लासनगर. हाय बोल दो. चलो हाय. अभी ट्रेक डाउन कर रहे हो क्या? तो गाड़ी कब है आपका? हम लोग का गाड़ी ऑलरेडी बुक पे. हाँ कब है लेकिन? जब नीचे उतरे हम लोग का 15 को है. ओके ओके, मतलब घूमने वाले. और हाँ बद्रीनाथ. हमारा 12 तारीख को. कौन क्या है आपका? वही. हाँ प्रचित फोटोग्राफी डालो ना. यूट्यूब पे है अपना, इंस्टा पे. तर गाईज आता त्यावेळी तिथे थांबलेत पुढे. बघू
फटाफट पोहोचूया आणि जेवढा टाइम कमी लागेल तेवढा कमी टायमामध्ये पोहोचू खाली आणि मग तिथं सोनप्रयागला स्टे घेऊ, तिथं भेटू. बाकी जय श्री केदार. तर काय हे बघा घोडा केला यावी ताईनी, येताना पण घोडा केला आणि जाताना पण घोडा केला. बाकी आमचे मेजर दादा आणि अमन तर मागे आहेत, बघू कधीपर्यंत पोहोचा. आले का चला. बाकी आम्ही आता थांबलो होतो तर मेजरने बघा जिलेबी घेतले, मेजर बघा जाताना हो महाग होटूला. आणि मिनी बघा घेतले चोकोस, ते पण फ्रीमध्ये भेटलेलं आम्हाला, वरती वाटत होतं. मामा गोड गोड बोलत आहे. हो आम्ही तर नाही खाली, तुम्हीच खाली बाबा. तर गाईज आम्ही अर्धा ट्रेक कंप्लीट केलाय आणि अमनला माहिती नाही मी त्याच्या मागे आहे. मागच्या 3 किलोमीटरपासून मी त्याच्या मागे चालता होता. तर बघतो बघ कसं मला त्याला असं वाटलं पोहोचलो मी, कारण की मी पहिले फास्ट गेलतो आणि लपलो होतो मागं. बाकी आम्ही आता नदीजवळ पोहोचल्या, म्हणजे जो खडा चढाई था वो हो गया. माहीत नव्हतं ना तुला मागे आहे मी. बाकी जो आमचं म्हणजे सरळ कठीण रस्ता होता ना तो आता संपलेला आहे. या नदीचा हा पूल पार केला ना तर मग असं सरळ रस्ता आहे तो, बाकी काही नाही. बस पोचलो आम्ही किती म्हणजे 2.5 तासामध्ये पोचलो, एवढा कवर केला. किती 8-8.5 किलोमीटर 2.5 तासामध्ये कवर केला आम्ही. बाकी बघूया आता काहीतरी खायला थांबू इथे. हो कितने बजे स्टार्ट किया था ट्रैक? मैंने 10-10:30 बजे. तो अभी तो बहुत है, अभी 4 घंटा लगेगा क्या आराम से? मैं तो उधर से निकल के आ चुकी हूँ. आ गए जा रहे हो क्या? हाँ. ओके चलो मिलते हैं फिर. दिल्ली से कहाँ से? सत्तर से. ओके चलो जल्दी उतरो, अभी बारिश होने वाला है. ओके चलो बाय. जय बोले. जय हो. तर गाईज आता आपण अर्ध्या रस्त्यावर पोहोचल्या, म्हणजे जो सरळ रस्ता होता म्हणजे कठीण रस्ता तो पार झालेला आहे. बाकी आता नाश्ता करायला थांबले आम्ही. तर गाईज इथं बसायला जागाच नाही, तर याने मला जागा दिली नाही, लक्षात ठेवा का तुम्ही. मी भांडून घेतली तरी पण दिली नाही. म्हणजे पहिले मी बसलेलो, मला उठवलं त्याने ना स्वतः बसला. आवरा यो या आहे न बोलतो ट्रॅव्हल पार्टनर आहे बोलतो माझा. बाकी आम्ही आता ब्रेड पकोडा खायला थांबल्या, बघूया ट्राय करू, कारण की मॅगी पराठा खाऊन वैता घालता, म्हणून जर आता बरं ब्रेड पकोडा खाऊन बघू. बाकी चष्मा घालून दे. हां केसांची तर वाट लागले पूर्ण, म्हणजे अशी दगड कसा असतो तसा झाले. बघूया बाकी कसं काय. बाकी व्ह्यू बघा जय श्री केदार. बस आता बघू खाल्यावर भेटू, नाही तर म्हणजे चांगला असेल तर रिव्ह्यू देऊ खायचा, नाही तर व्हिडिओ आली नाही समजून जा का खराब होता. तर गाईच हा आहे ब्रेड पाव. चला या का खाता का? हां चालेल ब्रेड पाव आहे, नाही ब्रेड काय ब्रेड वडा ब्रेड पकोडा. ओके बघू ट्राय करू कसं लागतं. जर चांगला असला तर मग टाकू ही व्हिडिओ, आणि खराब असला तर मग नाही टाकणार, मग ते दिसणारच नाही तुम्हाला. तर बघू चला. तर गाईच ब्रेड तर काही खात नव्हता तेवढा. बघू आता दादाने मोमो घेतला ना 1 प्लेट, मोमोज ना मोमोज घेतला. मी तेव्हा खाल्लं नाही, बघू ट्राय करून बघू कसं लागतं. हे करंजा घेत दिसतात द्या म्हणून खाल्लं नाही. करंजा आहेत का? गोर लागतात चालेल घ्या, बघू खाता आता काय खायला त्याला. तर गाईज आम्ही तिघांची स्पीड पकडले ना खतरनाक. पूर्ण ट्रेकमध्ये ना आम्ही 2च ब्रेक घेतले आणि आता 3रा ब्रेक घ्यायचा आहे 1 किलोमीटरवर. म्हणजे गोरीकून फक्त 3 किलोमीटर बाकी आहे, त्यातून ना 2 किलोमीटर बाकी राहिलं, तर म्हणून ब्रेक घ्यायचा आहे. बघू एकदा शूज काढायला लागतील, नाही तर पायांची वाट लागेल. बाकी येतो तर पक्क मला तर मी थोडा मागे आहे, कारण की माझी बॅग सर्वात वजन आहे म्हणून. बाकी त्यांची तर हलकी आहे बघा, दोघं जण कसं पळतात मेजर आणि तो दिसलं असा सगळा विषय. तर बघूया पोचू लवकरच. बाकी धावत चाललंय आम्ही तर, कारण की आता थोडासाच बाकी आहे ना, म्हणून आम्ही 12 वाजता ट्रॅक चालू केला ना. आता टाइम झाले काहीतरी 4 वाजले, म्हणजे 4 तासानं आम्ही प्रॉपर पूर्ण ट्रॅक उतरलो. म्हणजे अजून 1 तास लागेल मॅक्सिमम, 1 तास 1 पाऊण तास लागेल. म्हणजे 5 तासाच्या आतमध्ये आम्ही ट्रॅक डाऊन केलेला आहे. आणि आता ते रात्री समजेल काय होतं, पॅरासिटामॉल खायला लागतं का नाही ते. तर गाईज आपण जाताना तिथे थांबलेलं ना, तिथे थांबल्या. सकाळी फक्त आपण काल कलिंगड खाल्ले होते, आता लिंबू पाणी पिऊ. लिंबू पाणी पियायचं ना आपण? हां लिंबू पाणी पिऊ. मेजर पण तेच बोलत आहेत. भाई 3 बनाव ना. जलजिरा चालेल, तुम्हाला पाहिजे ते घ्या भाऊ. तुम्ही मेजर आहात, तुमच्या पुढे आम्ही नाही बोलू शकत, समजून घ्या थोडं. तर गाईज फायनली आपण पोहोचलो. आता ट्रेकिंग आपली संपलेली आहे, म्हणजे
गौरीकुंडचा चेकपोस्ट आलेला आहे. इथूनच आपण सुरुवात केली होती. बाकी मेजर तर पुढे गेले, अमन मागे आहे अजून. बघूया. आणि आपल्याला घोडे लास्ट इथूनच भेटतात, म्हणजे याच्या पुढून घोडे नाही भेटत. चला बाकी बघूया. आता वेट कर थोडं, त्यांच्यासाठी येतील ते. तर बघा गाईस, यांची घरच्या बाया बघा ना, आपलीतल्या बाया. जरासं एक कलशा ना चांगली तर त्यांच्या जीवावर येतं न. चालल्या ना बाया कुठं केदारनाथ ट्रेक करायला. तुम्ही घरा बसा ना, माझा ब्लॉगच बघा. बाकी ट्रेकिंग बिकिंगला केदारनाथला येऊ नका, कारण तुमच्यान होणार नाही. मला माहिती आहे तुम्ही जाऊन करशाल काय, या असं घोडच करशाल. मग त्यापेक्षा येवत नका, ते जनावरांना त्रास देऊ नका. घरांचे दर्शन करा. मी दाखवीन तुम्हाला दर्शन वगैरे काय आहे त्या. पोचलो आता. तर गाईज आपण जिथं बॅग ठेवलेलं तिथं पोहोचले. आता आपली एकच ट्रॉली आहे, ती ट्रॉली घेऊ आणि निघू. बाकी हे दुकान आहे. गौरीकुंडमध्ये पोहोचले आपण आता इथून आपल्याला सोनप्रयागला जायचं आहे. चला. तर गाईज आपण आता आलो आहे गौरीकुंडपासून त्यांच्या टॅक्सी स्टँडला. तर टॅक्सी स्टँडला लाईन बघा, 1 किलोमीटर आधीपासूनच लाईन लागली. आणि आपलं पंटर बघूया कुठं ये इथे जाते बघ. ओ मेजर, कब से हो लाइन में? 10 मिनट हो गए. 10 मिनिट. और अमन भाई कब से हो? 10 मिनट. बघूया आता आपल्याला लाईनला लागायला लागेल. जा बसतो का तू? मम्मी बस. तर गाईज त्यावेळी आम्हाला खाली सोडला, तर देसी जुगाड नॉट ॲट ऑल. बाकी एवढं खाली उतरायचं आहे. या बघ असं काम आहे ना भाई. प्रचित असेल तर काही पण होऊ शकतं. नाद करा पण आमचा कुठं. तर गाईज आपण आता आहे सोनप्रयागमध्ये. बाकी जेवण बघू शकता. आता रूम वगैरे तर झालं आहे आमचं सगळं. आणि हा ब्लॉग इथपर्यंत असणार आहे, कारण की या ब्लॉगमध्ये ट्रेकिंगचा तर ट्रेक डाऊनचं तर काही दाखवलं नाही. फक्त नॉर्मल जे थोडाफार काही कॉमेडी वगैरे दाखवली थोडीशी. आणि बाकी मंदिराचं जे झालं ते तर बघितलं असेल तुम्ही. बस बाकी काही नाही. बघू जर जमला तर उद्यापासूनचा ब्लॉग बनवू, म्हणजे सोनप्रयाग ते हरिद्वारचा ब्लॉग बनवू. हरिद्वारला तर फिरणार आहे आम्ही, बनवूच कदाचित. आणि तिथून ट्रेनचं जर्नी बनवायची गरज नाही, पण तरी पण बनवून जाऊ, कारण की जाताना आम्हाला मजा करायची. कारण की येताना तर आमचं म्हणजे कसं आहे बोलतात ते, विचार करूनच दिवस गेला दोन्ही दिवस. आता तर काही टेन्शन नाही, फक्त घरीच पोहोचायचं आहे बस. बाकी बघत राहा ब्लॉग तुम्ही, मजा येईल तुम्हाला नक्की. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.